आणि आता थेट नाशकात जाऊयात. इथे भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते माध्यमांशी बोलतायत, पाहूया. राज्याचे वरिष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा या ठिकाणी मला संपर्क झाला होता. आमचं त्या ठिकाणी बोलणं पण झालं. पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी माझा पण निर्णय आलेला होता. पण काल संध्याकाळी आमदार किशोर दराडे यांचा मला त्या ठिकाणी संपर्क झालेला होता आणि संपर्कात त्यांनी मला बोलता बोलता मला बोलले की तू अजून म्हातारा नाही झाला. मी तर तरुण आहे 100% तर, आणि ही निवडणूक तशी तरुणांचीच आहे. हा मतदारसंघ आपण पाहता 15 तालुक्याचा आणि 2 महानगरपालिकेच्या समाविष्ट आहे. असं इतका मोठा मतदारसंघात असताना या ठिकाणी खरा प्रतिनिधी हा तरुण पाहिजे. तो लोकांच्या कामासाठी धावपळ करणारा असला पाहिजे. त्या ठिकाणी जे माझे प्रत्यक्ष उमेदवार आहे विद्यमान माझे आमदार, ते वास्तविक वयाची 70 त्यांनी त्या ठिकाणी ओलांडलेला असताना त्यांचे बंधू मला म्हणता की तू म्हाताराने झाला, तुला भविष्यात संधी येईल. तो एक विषय होता. आणि आज मला काल या ठिकाणी आमदारांचे पुत्र कुणाल दराडे खाजगीत एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिकमधल्या बोलताना बोलले की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे. एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दराडे परिवारातील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती त्या ठिकाणी केली असती, तरी आमची माघार आणि आमचा पाठिंबा त्यांना नक्कीच भेटला असता. पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो, तो बाप असतो, आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवंचनेत होतो. आणि त्या विवंचनेतून या ठिकाणी माझा दुपारनंतर निर्णय पक्का झाला की निवडणूक मी कंटेन करणार, लढवणार. मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही आणि माझी भूमिकेवर मी 3 वाजेपर्यंत ठाम राहिलो. म्हणजे गीतेंना जर समजा दराडेंचा फोन आला नसता किंवा अशा शब्द वापरले गेले नसते तर तुम्ही माघार घेतली असती? 100% मी गिरीशभाऊ महाजनांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली होती. कारण त्यांनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश गीते साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या. पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्या ठिकाणी ठेस पोचली आणि त्या ठिकाणी नंतर माझा निर्णय हा बदलला. कुणाल दराडे म्हणतायत की ते मॉर्फ आहे, तो माझा आवाज नाहीये, तुमचे काय ते गैरसमज झालेले आहेत असं ते म्हणतात. नाही, आता ते सारवा करताय. पण जे आता वास्तविक काय ज्या नगरसेवकाबद्दल जवळ ते बोलले, मला त्यांचं नाव त्या ठिकाणी उघड नाही करायचं. शेवटी त्या माणसाने पण आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी जे मला ऐकवण्यासारखं होतं तो व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या होते आपल्याला भेटलेला आहे किशोर दराडेंचा. दराडे तुम्हाला समजवण्यासाठी भेटण्यासाठी मला त्यांचा प्रयत्न एकदाही पण आले नाही. फक्त काल किशोर दराडेंचा त्या ठिकाणी मला फोन आला आणि फोनवरच ते मला बोलले. आता अनेक घडामोडी घडून गेलेल्या आहेत. आता आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, महायुतीकडे बहुमत आहे. आपण कशा पद्धतीने एकूणच ही निवडणूक लढणार आहात आणि आपलं काय प्लॅन असणार? मी आपल्याला फॉर्म भरला त्या दिवसापासून सांगतोय का 619 मतदार आहे. मी 619 मधल्या किमान 350 लोकांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ओळखतो. मी उद्या सकाळपासूनच त्या सगळ्या मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे आणि त्यांना माझ्या भूमिका स्पष्ट करणार आहे आणि माझ्या बाजूने वळवण्याचा मी प्रयत्न करेन. महायुतीचं तगडं आव्हान वाटत नाही का एवढं की 3 पक्ष आहेत, सगळे नेते आहेत, किंवा समोर तुम्ही अपक्ष म्हणून आहात? नाही, आता पुन्हा तीच गोष्ट येते. मी या निवडणुकीचा तुम्हाला मागील 25-30 वर्षाचा इतिहास पण सांगितलेला आहे की ज्यांच्याकडे मतदान नव्हते ते लोक या मतदारसंघात आमदार झाली. निवडणूकच व्यक्तिगत संबंधांची. या ठिकाणी महायुती किंवा आघाडी किंवा आणखी काही हे कुठलीही थेरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ठरत नाही. कारण त्या लोकांना एक विश्वास लागत असतो की आमचं काम कोण त्या ठिकाणी करणार. आणि आपल्याला माहित आहे मागच्या 8 वर्षात हे जे विद्यमान आमदार आहे नॉट रिचेबल राहिलेले आहे. मी काल त्यांच्या बंधूंनी मला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं की तू आमच्या व्यक्तिगत बोलतो. मी त्यांच्या व्यक्तिगत बोललेलो नाही. मी एवढंच सांगितलं की त्यांच्या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी केलाय. मी त्यांच्या संस्थेबद्दलही कुठेही अक्षरशः शब्द त्या ठिकाणी बोललेलो नाही. महाविकास आघाडीने दिलं नाहीये. महाविकास आघाडी खूप नगरसेवक आहेत. आपण महाविकास आघाडीची संपर्क साधून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा मी डायरेक्टली त्या नगरसेवक जे मतदार आहे मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा पाठिंबा मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.